नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे। हे अधिवेशन 5 दिवस चालणार असून ते शनिवारपर्यंत दिनांक 21 डिसेंबर पर्यंत चालणार आहे। याच दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएम बीड परभणी प्रकरणावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। तसेच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पहिल्याच दिवशी बीड परभणी प्रकरणावरून सरकारने उत्तर द्यावे अशी भूमिका घेतली आहे। हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून विरोधकांमध्ये संख्याबळ नसतानाही त्यांनी आपला आक्रमकपणा दाखवून दिलाय। पहिल्याच दिवशी अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याआधी ईव्हीएमच्या विरोधात आंदोलन सुरू केले। विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन केले। यावेळी विरोधकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न, ईव्हीएम बीड तसेच परभणी संविधान विटंबनेवरून सरकारवर जोरदार निशाणा साधलाय। विरोधकांनी ईव्हीएम विरोधात रान उठवत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी केली आहे। शिवाय बीडमध्ये हत्या झालेले सरपंच संतोष देशमुख यांचेही फोटो विरोधकांनी झळकावलेत। परभणीमध्ये संविधान रक्षण करणारा सूर्यवंशी नामक कार्यकर्ता याचा कारागृहात झालेला मृत्यू, कारागृहात जो मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमार्टममध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे। मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे। आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे। सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही। सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय। आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एसपी आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे। आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे। सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन हे गुंडांना पोचणारं सरकार, दहशतवादाला पोचणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नागपूर। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।